निसर्ग कोपला की तो माणूसही बघत नाही आणि जनावरही बघत नाहीत. त्याचं रौद्ररूप तो दाखवूनच राहतो. याची प्रचिती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ गावी आली. 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे हे हसनाळ गाव पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झाले आहे. रविवारी रात्रीपासून पडणारा पाऊस, अचानक आलेला लेंडी नदीला पूर याच्यामुळे रात्री 2 वाजताच हसनाळ गावात पुराचं पाणी शिरलं. नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावरती चढले. काही नागरिक ना संधी मिळाली नाही, त्यामुळे 4 ते 5 जण याच्यामध्ये वाहून गेले. हसनाळ गावामध्ये असणाऱ्या एका व्यावसायिकाचे, दुग्ध व्यावसायिकाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या 40 म्हशी गुदमरून मेल्या आणि 20 म्हशी या आलेल्या पुरात वाहून गेल्या. कोट्यावधीचे नुकसान झालेल्या या दुग्ध व्यावसायिकाला आता शासनाच्या मदतीची गरज आहे. यातून हसनाळ गावातील गावकरी कसे बाहेर पडतील यासाठी शासनाने त्यांना मदत करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. परंतु निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही याची परिस्थिती हसनाळमध्ये आली आहे. गेल्या 30 वर्षात असे कधीही घडले नाही असे गावकऱ्यांनी सांगितले. आज आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही किंवा कोणतेही सावधगिरीचा इशारा दिला नाही. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेल्या हसनाळ गावातील गावकऱ्यांना या मोठ्या विध्वंसाला सामोरं जावं लागलं आहे. आता गावकरी पुराचं पाणी जरी ओसरत असलं तरी झालेलं नुकसान हे गावकऱ्यांच्या डोळ्यापुढून जात नाही. याच्यातून हे गावकरी कसे बाहेर पडतील, आता याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून लागले आहे. शासनाने आम्हाला सर्वतोपरी मदत करावी असे गावकऱ्यांचे म्हणणं आहे. शा गावकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी तुटत नाही. कुणाची जनावरं गेली, कुणाचं अख्खा संसार बुडाला, तर कुणाची मायेची प्रेमाची माणसं या पुराच्या पाण्यात वाहून गेली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि हसनाळ गावकऱ्यांना यातून बाहेर पडण्याची लवकर ताकद देव. धन्यवाद. याच्यावर तुम्हाला काय कमेंट करायचे आहेत ते मला नक्की सांगा.